ऑल इंडिया रेल्वे लोको पायलट रनिंग स्टाफ संघटनेतर्फे अकोला रेल्वे स्टेशनवर 48 तासांचा संप छेडण्यात आला। यात दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा अकोला ब्रॉडगेज मार्गावरील लोको पायलट आणि रनिंग स्टाफ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ऑल इंडिया रेल्वे लोको पायलट आणि रनिंग स्टाफ संघटनेतर्फे अकोला रेल्वे स्टेशनवर 48 तासांचा संप पुकारण्यात आला होता। मंगळवारपासून सुरू झालेल्या या संपाची सांगता गुरुवारी सकाळी झाली। दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्णा अकोला ब्रॉडगेज मार्गावरील लोको पायलट, रनिंग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता। अकोला शाखेतर्फे सकाळी 10 वाजता विविध प्रलंबित मागण्यांसाठी 48 तासांचं उपोषण सुरू करण्यात आलं। यामध्ये सलग 4 रात्रीच्या ड्युटीऐवजी 2 रात्रीची मर्यादा, साप्ताहिक विश्रांती 20 तासांवरून 16 तासांपर्यंत करावी, लोको पायलटला जोखमीचा भत्ता द्यावा, साइन ऑन ते साइन ऑफ दरम्यान 1 तासापेक्षा जास्त कोणतेही काम देऊ नये, अशा विविध मागण्यांचा समावेश होता। या संपात संघटनेचे सतीश भदे, सूर्यदेव कुमार यांच्यासह अकोल्यातील सर्व लोको रनिंग स्टाफनं सहभाग घेतला होता। आमच्या या उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत। याच्यामध्ये 7th पे कमिशनमध्ये DA जेव्हा 50% हाईक होतो त्यावेळेस जे अलाउन्सेस आहे हे 25% वाढण्यात येतात, परंतु सर्व डिपार्टमेंटचे, रेल्वे डिपार्टमेंटचे त्यांनी वाढवलेले आहेत, पण लोको रनिंग स्टाफ जे लोको पायलट जे रनिंग कॅडर आहे त्यांचे जे 25% अलाउन्सेस वाढवले नाही, ते प्रमुख डिमांड आहे। त्याच्यामध्ये ALPला जो रिक्स अलाउन्स दिला जातो तो दिला जात नाही आहे। LPला दिला जातो, ALPला दिला जात नाही। खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आहेत, परंतु तरी त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो। आणि त्यांच्यानंतर आहे नाईट ड्युटी, ज्या एक मानवाची जी एक गरज आहे ती रात्री झोपेची आहे, त्याच्यामध्ये जर आम्हाला कंटिन्युअसली 4 नाईट जर वर्किंग करायला लावलं तर लोकोचं सेफ्टी संचालन कसं होईल। त्यासाठी आम्ही आमची तिसरी माग अशी आहे की ज्या कंटिन्युअसली ज्या नाईट आहेत त्या आम्हाला 2 पर्यंत सीमित करण्यात याव्या, आणि जे या अलाउन्सेसवर जे इन्कम टॅक्स लागतो तो त्यांनी जो इन्कम टॅक्स आहे तो बंद करण्यात यावा। ह्या अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत।